Okay. Welcome again, and we are learning about public revenue. In the previous session, we learnt about the 4 canons given by Adam Smith, 4 canons of taxation. First one was, could you please tell me what was the first canon? Equality. Correct. What was the second one? Equality. Yes, the second one. Certainty. Correct. The third one. Economy. Very good. And the fourth one. Convenience. Very good. Convenience. व्हेरी गुड. सो तुम्हाला खूप मस्त प्रकारे ते लक्षात आलंय असं मला वाटतंय आणि इट्स रिअली गुड. सो लेट मी जस्ट शेअर माय लेट मी जस्ट go to that slide where we left off, and then we can start with the 5th canon. Okay, the 5th canon is the canon of productivity. The canon implies 2 things. या canon मध्ये 2 प्रकारच्या गोष्टी इम्प्लाय केल्या. Firstly, it may mean that taxes should be productive. That is, they should bring sufficient revenue to the state. A tax which does not bring any sizable revenue is meaningless. So जे taxes आहेत त्यांनी ते प्रोडक्टिव्ह असले पाहिजेत, म्हणजे त्यांनी देशाला, सरकारला चांगल्या प्रमाणावर पैसे मिळवून दिले पाहिजेत. जर ते साइजेबल नसतील, जर ते इनफ नसतील, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि मग असं टॅक्स कलेक्ट करणं काहीही उपयोगाचं नाही. इट इज अ मीनिंगलेस थिंग. The exchequer judges the merit of tax by the amount of its yield. So टॅक्स मधून झालेल्या फायद्याचा विचार करून टॅक्सची मेरिट म्हणजे त्याची किंमत किंवा त्याचा फायदा हे एक्सचेकर ठरवतात. Secondly, the canon of productivity may infer that taxation should stimulate the productive effort of the community and should not discourage production. So अशाही प्रकारे जरी खूप मोठे टॅक्सेस कलेक्ट केले गेले तरी आपण बघितलंय की जर समजा मला 100 रुपये मिळत असतील आणि 100 रुपये मिळाल्यावरही मला टॅक्सेशन मध्ये साधारण जर त्यातले 70 रुपये द्यायला लागत असतील आणि माझ्याकडे 30 रुपये शिल्लक राहतात, तर मी 30 रुपये म्हणून अख्ख्या महिन्याला खर्च करण्यासाठी मी काय एवढं काम करीन, काय एवढे कष्ट करीन. त्याच्याऐवजी मी अशाच प्रकारचे जॉब बघीन जे 30 रुपयेच देतील मला किंवा 40 रुपयेच देतील आणि ऑब्व्हियसली 40 रुपयावर मला कमी टॅक्स भरायला लागेल. सो याचा अर्थ समाजाची प्रोडक्टिव्हिटी घटते जेव्हा टॅक्सेस खूप वाढतात आणि तसं नाही झालं पाहिजे. आणि जर समजा अशी प्रोडक्टिव्हिटी घटली तर समाजातलं प्रोडक्शन पण कमी होतं, इंडस्ट्रियल प्रोडक्शन. सो अ टॅक्स शुड ऍक्ट ॲज अ इन्सेंटिव्ह टू प्रोडक्शन. म्हणजे टॅक्स असा असला पाहिजे की त्या टॅक्समुळे लोकांनी जास्त प्रोड्यूस करण्यासाठी ते मोटिवेट झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इम्पोर्ट ड्युटीज प्रोटेक्ट अँड स्टिम्युलेट द कंट्रीज इन्फंट इंडस्ट्रीज अँड डोमेस्टिक आउटपुट. सो जेव्हा एखाद्या इम्पोर्टेड कमोडिटीवर जे आपण बाहेर देशातून विकत आणतो त्या कमोडिटीजवर जर समजा टॅक्सेस घातले तर ते जे टॅक्सेस असतात ते इम्पोर्टेड वस्तूंवर असल्यामुळे तशाच प्रकारच्या वस्तू देशात बनवणाऱ्या कंपनींना इन्सेंटिव्ह मिळतं किंवा मोटिवेशन मिळतं, कारण लोक त्या वस्तू ज्या इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून आपल्या देशात बनत असतात, ज्या इन्फंट इंडस्ट्री म्हणजे नव्याने तयार होणाऱ्या इथल्या इंडस्ट्रीज मध्ये बनत असतात आणि डोमेस्टिकली तयार होत असतात, त्यातून लोक घेतात. म्हणजे थोडक्यात इम्पोर्ट ड्युटीज लावल्या तर डोमेस्टिक इंडस्ट्रीजना मोटिवेशन मिळतं. सो दॅट इज अ कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी. येत आहे तुमच्या लक्षात हे प्रिन्सिपल? दुसरं प्रिन्सिपल त्यातलं, ओके, सो 6वं त्यातलं प्रिन्सिपल आहे कॅनन ऑफ इलास्टिसिटी. This canon is closely related to the productivity. Canon of elasticity requires that the government should be able to raise the rates of taxes when it is in need of more revenue. It suggests that taxation should be flexible or elastic in character so that the total revenue collected varies according to its propensity of the country. So अशा प्रकारे आपले टॅक्सेस फ्लेक्झिबल, इलास्टिक असले पाहिजेत की जो टोटल रेव्हेन्यू कलेक्ट झालाय तो देशाची किती गरज आहे याप्रमाणे कलेक्ट झाला पाहिजे. आज जर सरकारला जास्त पैशांची गरज असेल तर जास्त रेव्हेन्यू कलेक्ट झाला पाहिजे टॅक्सेस म्हणून, पण उद्याला ती जर तेवढी गरज नसेल तर म्हणून भरपूर पैसे नुसते हव्यासे म्हणजे जास्त हवेत पैसे हवेत म्हणून सरकार कधी कलेक्ट करणार नाही, कारण जास्त कलेक्ट केलेले पैसे पण आपण बघितलं असं त्यामुळे सोशल आउटपुट, सोशल प्रोडक्शन कमी होऊन जातं समाजातलं, बरोबर आहे की नाही. आणि त्यामुळे ओव्हरऑल फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे टॅक्स सिस्टीम मध्ये. द बेस्ट एक्झाम्पल इज एक्साइज ड्युटी. पुन्हा एकदा इम्पोर्ट ड्युटीजचं एक्झाम्पल आहे. द
they can be levied at the any number of commodities and their rates can be increased every year in order to raise more revenue. So excise duty ही number of commodities वर, तुम्हाला ज्या commodities विकत घ्यायच्यात किंवा ज्या commodities वरती टॅक्स ठेवायचे त्या commodities वर ठेवता येतात आणि त्याचा जो रेट आहे तो दरवर्षी चेंज करता येतो. But care should be taken to avoid kind of confusion, to avoid just a minute, okay, to avoid inflation, म्हणजे भाववाढ रोखायचा पण प्रयत्न केला गेला पाहिजे. Modern economists give great importance to this canon of elasticity. जे नवीन इकॉनॉमिस्ट आहेत ते ह्या प्रिन्सिपलला अतिशय महत्व देतात. इट इज रिगार्डेड ॲज इंडेक्स ऑफ द एफिशियन्सी अँड स्टॅबिलिटी ऑफ अ स्टेट. सो याला एफिशियन्सीचा इंडेक्स आणि स्टेटमध्ये किती स्टॅबिलिटी आहे, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी किती आहे हे मेजर करण्याचं उत्तम साधन आहे असं म्हटलं जातं. सो दॅट इज कॅनन ऑफ इलॅस्टिसिटी. याच्या आधीचं जे 5वं कॅनन बघितलं होतं ते होतं कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी आणि आता जे 6वं बघितलं ते होतं कॅनन ऑफ इलॅस्टिसिटी. आता 7वं कॅनन आहे द कॅनन ऑफ सिम्प्लिसिटी, म्हणजे प्रिन्सिपल सिम्प्लिसिटीचं. द टॅक्स सिस्टीम शुड बी सिम्पल, प्लेन अँड इंटेलिजिबल टू द कॉमन टॅक्स पेअर. जो नॉर्मल माणूस असतो, जो नॉर्मल टॅक्स पेअर असतो, कॉमन मॅन, त्याला अतिशय साधेपणे टॅक्स भरता आला पाहिजे. त्याला खूप कॉम्प्लिकेटेड सिस्टीम नाही असली पाहिजे टॅक्स भरण्याची. सो टॅक्स सिस्टीम शुड नॉट बी कॉम्प्लिकेटेड. इट शुड बी सिम्पल टू अंडरस्टँड ॲज टू हाऊ इट इज टू बी कॅल्क्युलेटेड अँड हाऊ मच टू बी पेड. सो टॅक्स किती कसा कॅल्क्युलेट करायचा आणि कसा पेड करायचा ही सिस्टीम अतिशय सोपी असली पाहिजे. The form to be filled up for the calculation and payment of tax should be simple and intelligible to the taxpayer. सो जो फॉर्म भरायला लागतो, ज्यात तुमचे डिटेल्स भरायला लागतात, ते अतिशय सिम्पल असले पाहिजेत. सो दॅट इज कॅनन ऑफ सिम्प्लिसिटी. आत्तापासून जेव्हा हे लेक्चर सुरू झालंय मी तुम्हाला 3 प्रिन्सिपल बद्दल सांगितलं. ही 3 प्रिन्सिपल मधलं पहिलं कोणतं होतं तुम्ही मला सांगू शकाल? हा, कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी. बरोबर. दुसरं प्रिन्सिपल कोणतं? Canon of electricity. गुड, इलॅस्टिसिटी. आणि दुसरं तिसरं कोणतं होतं? Canon of simplicity. व्हेरी गुड, कॅनन ऑफ सिम्प्लिसिटी. Economy. कॅनन ऑफ इकॉनॉमी हे आपल्या पहिल्या 4 प्रिन्सिपल मधलं होतं, जे ॲडम स्मिथने सांगितलं होतं. ओके, येस. आता 8th प्रिन्सिपल बघूया, 8वं प्रिन्सिपल. ओके, द कॅनन ऑफ फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी इन टॅक्सेशन इज डिफरंट फ्रॉम इलॅस्टिसिटी. सो मगाशी जरी आपण फ्लेक्झिबिलिटीचा उल्लेख केला असला तरी इलॅस्टिसिटी पासून फ्लेक्झिबिलिटी हे वेगळी गोष्ट आहे. फ्लेक्झिबिलिटी मीन्स दॅट देअर शुड बी नो रिजिडिटी इन टॅक्सेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारे अतिशय कठीण रूल, रिजिड रूल नसले पाहिजे. द टॅक्स सिस्टीम कॅन बी चेंज टू मीट द रेव्हेन्यू रिक्वायरमेंट ऑफ द स्टेट. मगाशी म्हटल्याप्रमाणे जशी गरज असेल तशाप्रमाणे नियम थोडे चेंज करणं हे फ्लेक्झिबल सिस्टीम मध्ये शक्य असतं आणि त्यामुळे टॅक्स सिस्टीम शुड बी फ्लेक्झिबल. Elasticity in taxation means revenue can be increased under the prevailing tax system. So same system ठेवून revenue increase करणं यात इलॅस्टिसिटीचा वापर होतो. But there cannot be elasticity in taxation without flexibility since some changes is required in rates and structures of taxes if the state wants to increase revenue. जर फ्लेक्झिबिलिटी नसेल तर इलॅस्टिसिटीचा टॅक्स सिस्टीम मध्ये काहीही उपयोग होत नाही. आपल्याला फ्लेक्झिबिलिटी सिस्टीम मध्ये असेल टॅक्स सिस्टीम मध्ये तर रेट चेंज करता येतात किंवा टॅक्सचं स्ट्रक्चर चेंज करता येतात. आता आपल्याला उद्याला कळेल की इन्कम टॅक्सचं कसं स्ट्रक्चर चेंज झालंय का, नाही झालंय का, किती एक्झम्प्टेड आहे, किती इन्कम आपल्याला टॅक्स भरायला लागणार नाही आणि या सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या कॅनन ऑफ फ्लेक्झिबिलिटीच्या अंडर येतात. सो आत्ताच आपण कोणतं कॅनन डिस्कस करतोय सांगू शकाल तुम्ही मला? Canon of flexibility. Okay, then there is a canon of diversity. Canon of diversity implies that there should be multiple tax system of diverse nature rather than having a single tax system. So असं म्हटलं जातं की एकच टॅक्सेशनपेक्षा गव्हर्नमेंटमध्ये किंवा कंट्रीमध्ये किंवा स्टेटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे टॅक्स असले पाहिजे. इन द फॉर्मर केस द टॅक्स पेअर विल बी बर्डन्ड विथ द हाय इन्सिडन्स ऑफ टॅक्स इन द ॲग्रिगेट. एकच टॅक्स असेल तर टॅक्स पे करणारा जो माणूस असेल त्याच्यावर खूप जास्त टॅक्सचं बर्डन, टॅक्सचं ओझं होईल. मात्र
जर समजा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे टॅक्स असतील तर जे लोक त्या गोष्टीचा उपभोग घेत आहेत त्यांनाच तो टॅक्स पे करायला लागेल. A single or a few taxes would neither meet the revenue requirements of the state nor satisfy the canon of equity. सो एकच टॅक्स किंवा अतिशय थोडे प्रमाणात असणारे टॅक्स हे सरकारचे इन्कम पण खूप जास्त वाढवणार नाहीत आणि सगळ्यांना इक्वल बर्डन झालं पाहिजे हे प्रकारचं जे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी किंवा कॅनन ऑफ इक्वॅलिटी होतं तेही फुलफिल करणार नाही. देअर शुड therefore be a variety of taxes so that all citizens should contribute towards the state of revenues according to their ability to pay. This implies that there should be variety of direct and indirect taxes. म्हणजेच जो कंट्रीब्युटर आहे जो टॅक्स पेअर आहे त्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरायला लागले पाहिजे जे सोपे असतील, सिंपल असतील आणि येट सगळ्यांना सेम प्रकारचं बर्डन देतील. But a large multiplicity of taxes will be difficult to administer and hence uneconomical. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे असे जर 10, 12, 15, 20, 25, 27 असे भरपूर टॅक्सेस असतील तर ते ऍडमिनिस्टर करणं, ते एका प्रकारे देशात हँडल करणं हे खूप कॉस्टली आणि खूप कठीण होतं आणि म्हणून ते अनइकॉनॉमिकलही ठरू शकतं. सो नेहमीप्रमाणे आपण जसं म्हणतो की या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही प्रकारचा बॅलन्स असला पाहिजे. ओके, सो आता आपण मेजर टाइप्स ऑफ टॅक्सेस बघायला घेणार आहोत, ज्यात 2 प्रकारचे टॅक्सेसचे टाईप इन्व्हॉल्व्ह असतात, डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. पण मला माहिती आहे की आपलं थोडंसं डोकं कधीच उडालेलं असतं. सो आय विल से की मी ही व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आजच्यासाठीची अटेंडन्स शीट देते सो दॅट त्याच्यानंतर आपल्याला हे लेक्चर कट करता येईल आणि आपण पुढच्या सेशन पासून टाइप्स ऑफ टॅक्सेस बघायला सुरुवात करू शकू. ओके, लेट दिस व्हिडिओ बी ओपन. तुम्हाला माझी ब्लँक स्क्रीन दिसत असेल आता होपफुली. तर ही व्हिडिओ कशी आहे, 9 प्रकारचे टॅक्सेस जी माणसं किंवा आपण सगळेजण पे करू शकत असू किंवा पे करत असू पण आपल्याला कदाचित माहितीच नसेल की आपण हे टॅक्सेस पे करतोय, सरकारने ठेवलेले. सो अशा प्रकारची काइंड ऑफ ॲनिमेटेड व्हिडिओ आहे, बघूया ही. ओके, आणि त्यानंतर मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देते. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे वॅट. हे जनरली US मधले टॅक्स आहेत पण आपल्याला त्यांची नावं तर कळूच शकतात. शेअर्स आणि डिबेंचर्स यांच्यामधल्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये अशा प्रकारचा टॅक्स भरायला लागू शकतो. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे आपली जी घर, लँड हे असतं त्याच्यावर केलेले टॅक्सेस. पेरोल टॅक्स म्हणजे आपल्याला जेव्हा सॅलरीवर टॅक्स द्यायला लागतो तो, आपल्याकडे त्याला TDS असं म्हणतात, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. So that was a brief discussion around tax system. मी तुम्हाला आत्ताची परत अटेंडन्स शीट देते आणि आपण आजच्यासाठी थांबू शकतो. जस्ट अ मिनिट.
So feel free to give attendance and then we can cut the call. So तुम्हाला यातलं काही लक्षात आलं नसेल, जर काही कुठल्याही प्रकारची शंका असेल तर प्लीज विचारायला विसरू नका आणि प्लीज अभ्यासाला सुरुवात करा. आपण उद्याच्या सेशनमध्ये भेटूया, उद्याच्या लेक्चरमध्ये. Until then, bye. Have a nice day ahead. Okay.